हाँ यस गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सो कैसे हो, कसे आहात? मस्त, बढिया एकदम. क्या बात आहे. रिझल्ट लागला सर्वांचा? छान छान मार्क्स आलेत. गुड. म्हणजे 11th आलेत आता आहे ना? यस. बरं आज माझं फर्स्ट लेक्चर आहे. किती जण आहेत बरं? माझं फर्स्ट लेक्चर अटेंड करतायत आज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अच्छा तुम्ही दोघं होते पहिल्या लेक्चरला, हरकत नाही. ओके. Okay, although you people have missed 1 or 2 lecture, but we are now restart from the first lecture. Okay, हम फर्स्ट लेक्चर से स्टार्ट करने जा रहे हैं, रिस्टार्ट करने जा रहे हैं. ठीक है ना? ओ हाँ, लेकिन आई थिंक यू आर कम्फर्टेबल इन मराठी ऑल्सो ना? ओके. हां, तर बघा मग आता आपण फिजिक्स हा विषय, माझा कोणता सब्जेक्ट आहे माहिती आहे तुम्हाला? फिजिक्स. ओके, आपण फिजिक्स अभ्यास करणार आहोत. पण फिजिक्सच्या आधी आपल्याला थोड्या काही ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. ओके, त्या काय काय त्या थोडक्यात सांगतो. ओके, आणि त्याच्या आपण डिटेल्समध्ये त्याच्यात बघितलेलंच आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चरसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, जे आपले 1 किंवा 2 लेक्चर्स झालेले आहेत, की 2च लेक्चर झाले होते ना? 2 लेक्चर झाले होते, हरकत नाही. तर बघा, आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हे जे सायन्स आहे, सायन्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सायन्स, इथनं आपण स्टार्ट करू. कारण तुम्ही आता सायन्सला ॲडमिशन घेतली की नाही, म्हणून आपल्याला माहीत पाहिजे सायन्स म्हणजे काय. सर मी सायन्सला आलो म्हणजे कुठे आला रे? माहीत नाही सर, सायन्सला आलो. सर्व म्हणतात सायन्सला चला, मी पण सायन्सला आलो, आहे की नाही? हां, बरं, पण सायन्सला आलेत तुम्ही, बरोबर आहे, म्हणजे कुठे आलेत, काय करायचं आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. बरं, आता सायन्स हा जो वर्ड आहे, एका लॅटिन वर्डवरनं आलेला आहे, माहिती तुम्हाला? लॅटिन वर्ड. ओके, हा जो लॅटिन वर्ड आहे त्याचं नाव आहे सायन्शिया. सायन्शिया. अँड सायन्शियाचा अर्थ काय होतो? टू नो. ओके, नो म्हणजे नो कुठनं आला बरं शब्द? नॉलेज, बरोबर ना? बरं, पण टू नो म्हणजे काय? माहिती करून घेणे, जाणून घेणे. ओके, म्हणजे आपण इथं माहिती करून घ्यायला आलेलो आहे, जाणून घ्यायला आलेलो आहे, टू नो. आणि हा शब्द कुठनं आलेला आहे? नॉलेजवरनं आलेला आहे. बरोबर आहे का? बरं, पण आता हा जो वर्ड आहे टू नो, आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे बरं, काय माहिती करून घ्यायचं आहे, हा प्रश्न पडला होता. आपले जे काही पूर्वज आहेत त्यांना हा प्रश्न पडला होता. आलं का लक्षात? ज्या वेळेस पूर्वज म्हणजे काय, ज्या वेळेस मानव पृथ्वीवर आला त्यावेळेची गोष्ट, त्याला काय म्हणतो आपण? आदिमानव म्हणतो. बरोबर आहे की नाही? मग असा आदिमानव आला त्यावेळेस त्याला सराउंडिंगच्या वेगवेगळ्या गोष्टींचा काय व्हायचा बरं? फार त्याच्यावर परिणाम व्हायचा. बरोबर आहे की नाही? मग सराउंडिंगच्या कोणत्या कोणत्या गोष्टी होती त्याचा त्याला परिणाम व्हायचा? तर पहिल्यांदा आता बघा, आज आपल्याला माहिती आहे ऊन पडलेलं आहे, आता हा समर सीझन चाललेला आहे, म्हणजे आपल्याला परिणाम होतो की नाही? खूप ऊन असेल, 45 डिग्री 40 डिग्री त्याच्या अबो असेल,
आर वी अफेक्टिंग बाय दॅट सनलाईट? होतो की नाही आपल्यावर असर? खूप पाऊस पडला, होतो असर आपल्यावर? खूप थंडी पडली, होतो असर? ओके, एखादी अशी काही नॅचरल घडामोडी झाली की पूर आला, आल्या का लक्षात? ढगफुटी झाली, व्हॉट आर दिस? ह्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, बरोबर आहे की नाही? ओके, मग त्या आदिमानवाला प्रश्न पडला की ऊन पडतं तर का पडतं, पाऊस पडतो तो का पडतो, ढगफुटी होते ते का होते? इथे का लक्षात? ओके, रोपटं लावलं तर झाड वाढतं, बरोबर आहे की नाही? रोपटं लावलं तर झाड वाढतं, किंवा बीज पेरलं तर इथनं काय येतं बरं? झाड येतं. मग ह्या गोष्टींचा त्याच्यावर काय होत होता बरं? परिणाम होत होता. त्याच्या जीवनावर, डे टू डे लाईफवर त्याचा काय होता बरं? इफेक्ट होता. मग हे सर्व का होत आहे? वाय इट इज हॅपनिंग? आलं का लक्षात? हे तो जाणू लागला. हे याचं त्याला काय पाहिजे होतं बरं? नॉलेज पाहिजे होतं. आलं का लक्षात? आणि हे तो का जाणू लागला? व्हाय यू वॉन्ट टू नो? म्हणजे हे जे काही ह्युमन बिईंग आहे याच्यावर कोणाचा अफेक्ट आहे? बघा, हा जो ह्युमन बिईंग आहे त्याच्यावर कोणाचा सर्वात जास्त इफेक्ट आहे? सराउंडिंगचा इफेक्ट आहे, है ना? इट इज अफेक्टेड बाय द सराउंडिंग. आलं का लक्षात? मग सराउंडिंगचे कोणते कोणते फॅक्टर्स त्याला अफेक्ट करतायत हे तो काय करायला लागला बरं? जाणून घ्यायला लागला. काय जाणून घ्यायला लागला? की ऊन कसं पडतंय, काय पडतंय, पाऊस कुठे पडतोय, कुठे कुठेच का पडतोय, ढगफुटी होती ते का होत आहे? आलं का लक्षात? हे तो जाणून घेऊ लागला. बरं, का जाणून घेऊ लागला? वाय ही वॉन्ट टू नो? प्रश्न आहे परत, वाय ही वॉन्ट टू नो? वाय ही वॉन्ट्स टू नो? त्याला या सर्व गोष्टी का जाणून घ्यायच्या आहेत? कारण गॉड हॅज गिवन द गिफ्ट. गॉडची त्याला जबरदस्त एक गिफ्ट मिळालेली आहे. काय बरं गॉडची गिफ्ट त्याला काय मिळालेली बरं? क्युरिओसिटी. है ना? क्युरिओसिटी ही फक्त ह्युमन बिईंग्सलाच आहेत. ही क्युरिओसिटी कोणाला आहे? ह्युमन बिईंग्सलाच आहे. बाकी कोणाला आहे का ही क्युरिओसिटी? ड्यू टू दिस क्युरिओसिटी ही वॉन्ट्स टू नो द थिंग्स दॅट आर अफेक्टिंग डायरेक्टली और इनडायरेक्टली ऑन हिम, and due to which that gives the birth of science. इथे का लक्षात? ओके, ह्या क्युरिओसिटीमुळे त्याच्यावर ज्या सराउंडिंगच्या ह्याच्या काय गोष्टी अफेक्ट करतायत त्याला जाणून घ्यायचं होतं. ड्यू टू क्युरिओसिटी, म्हणजे ड्यू टू क्युरिओसिटी ही वॉन्ट्स टू नो the things of surrounding that affecting directly or indirectly. आलं का लक्षात? मग ह्या क्युरिओसिटीमुळे काय करतोय तो? जाणून घेतोय कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याच्या लाईफवर इफेक्ट होतोय.
ओके, अँड दॅट गिव्स द बर्थ ऑफ सायन्स. येते का लक्षात? अशा पद्धतीने हा सायन्सचा जन्म झाला. आलं का लक्षात? मग त्याचं बारसं केलं सायन्सच्या ह्या वर्डवरनं, आणि काय नाव पडलं? सायन्स. आलं का लक्षात? म्हणजे ही सायन्स कोणाची निर्मिती आहे? कुठे गेला रे आपला? ह्युमन बिईंगची. का बरं? क्युरिऑसिटीमुळे. म्हणजे आपल्याला क्युरिऑसिटी जर नसती तर सायन्सचा जन्म झाला असता का रे? येत आहे का लक्षात? ओके. म्हणजे त्या क्युरिऑसिटीमुळे मग तो एक एक गोष्टीचा शोध घेऊ लागला. काय काय शोध घेऊ लागला? की अरे हा हा आकाशात रेनबो येतोय, केव्हा येतो, काय येतो, कशामुळे येतो, त्या शोधून काढल्या त्याने. बरोबर आहे? मी तर राहतोय, कोणतं प्लॅनेट आहे, त्याला नाव दिलं. पहिल्यांदा त्याला वाटायचं आपलं प्लॅनेट फ्लॅट आहे. आलं का लक्षात? तसं तसं त्याची नॉलेज वाढलं, मग त्याला कळालं की अर्थ इज नॉट फ्लॅट, इट इज इलिप्टिकल, स्पेरिकल. आलं का लक्षात? त्याच्यानंतर त्याला हे कळायला लागलं की त्याला वाटत होतं की एकटंच प्लॅनेट आहे. त्याला नंतर कळाले अनेक प्लॅनेट आहेत. मग त्याला वाटलं की आपलं प्लॅनेट सर्वात सेंटरला आहे. परत त्याचं नॉलेज वाढलं, तो म्हटलं नाही, आपलं प्लॅनेट सेंटरला नाही आहे. सेंटरला कोण आहे? सन आहे. येतं आहे का लक्षात? या अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सायन्सचे एक उलगडा होत गेला, एक नॅचरल फेनॉमिनॉनचा. येतं आहे का लक्षात? ओके. म्हणजे आपल्याला जर कधी च्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याकडे सर्वात जास्त स्ट्रॉंग कोणता पॉईंट पाहिजे? बोला. क्युरिऑसिटी. जो जास्त क्युरियस असेल तो सायंटिस्ट होतो. जो अजिबात क्युरियस नसतो त्याने आर्ट्सला जावं, कॉमर्सला जावं. आलं असं नाही की तिथं पण क्युरिऑसिटी लागतेच, पण ठीक आहे, इथं आपण क्युरिऑसिटी हे नॅचरल फेनॉमिनॉनच्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करतो इथं. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला क्युरियस असले पाहिजे. सर वाय इट इज सो, तुमच्याकडनं नेहमी क्रॉस केलं गेलं पाहिजे. असं का? ज्याला का हा प्रश्न पडत नाही तो सायन्सचा विद्यार्थीच नाही. म्हणजेच काय, त्याच्याकडे कसली कमतरता आहे? क्युरिऑसिटीची. दोज हू आर मोर अँड मोर क्युरियस, आणि ती क्युरिऑसिटी वाढत जाते, तेच फक्त IITला सिलेक्ट होऊ शकतात, मेडिकलला MBBSला जाऊ शकतात, तेच फक्त नासाला जाऊ शकतात, इस्रोला जाऊ शकतात. दोज हू आर मोर अँड मोर क्युरियस. आलं का लक्षात? मग ती क्युरियोसिटी ज्याची जशी कमी असेल मग त्या पद्धतीने त्याला आपल्याला ज्या लेवलचं तेवढंच त्याला नॉलेज गेन करत होतं. आल्या का लक्षात? ओके. म्हणजे सायन्स या स्ट्रीममध्ये आले आहात तर यू शुड बी व्हॉट? मोर अँड मोर क्युरियस. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे, वाय इट इज सो, वाय. ओके. कारण इथं ज्यांना प्रश्न पडलेत त्यांनी एक नॅचरल फेनॉमिनॉनचा काय केला बरं? उलगडा केला, आणि त्यांच्या आपण नावं लावतो सायंटिस्ट वगैरे, हे की नाही? ओके. सर्वात आपला सायंटिस्ट कोणता बरं ज्याला तुम्ही आता ओळखायला लागलेत? फिजिक्समध्ये ज्याचं नाव प्रत्येक ठिकाणी येतो, कोणता सायंटिस्ट? अल्बर्ट. अजून तो ॲपल कोणाच्या डोक्यात पडला होता? न्यूटन. बरोबर आहे ना? ओके. म्हणजे यांची क्युरियोसिटी सर्वात जास्त होती.
आले का लक्षात? बरं, म्हणजे आता जे JEEला नीटला जे क्रॅक करतात म्हणजे ज्यांचे पर्सेंटाईल 95च्या अबो असतात, 90च्या अबो असतात, ते काय असतात सर्वात जास्त? क्युरियस असतात. आल्या का लक्षात? ज्यांची क्युरियोसिटी कमी असते मग ते फक्त पास होतात, बाकी तुम्हाला माहिती आहे मग. ओके, तर सायन्समध्ये का आलो आणि आपला काय रोल आहे समजला? ओके, म्हणजे सायन्स ही अशी स्ट्रीम आहे की जिथं आपल्याला कोणाला आपण फिडिंग केली पाहिजे सर्वात जास्त? क्युरिओसिटीला. ओके, आणि क्युरिओसिटीला सर्वात जास्त आज हँग करणारा एक मोठा आपल्याकडे पॉकेटमध्ये एक बुद्धू बॉक्स आलेला आहे. आला का लक्षात? तो आपल्याला नेहमी हँग करतो. तो म्हणतो घरातच बसा आणि मलाच बघा, आहे की रे? तो फक्त असा करतो, टाक टोक टाक टोक असंच करतो फक्त, आहे की नाही? त्याच्यामुळे इथं हा काय झाला? हँग झाला. हा हँग झाला म्हणजे त्याचं काय गेलं? क्युरिओसिटी बिलकुल जाते त्याची. आलं लक्षात? त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला एक चांगलं करिअर मिळत नाही तोपर्यंत लिमिटेशनमध्ये आपण त्याचा यूज करायचा. ओके, किंवा एकदम तुम्हाला कॉन्टॅक्टसाठीच फोन करायचा असेल तर टिकटॉकवाला फोन घ्यायचा, बटनवाला. अँड्रॉइड घेतले की गेले तुम्ही, कारण अँड्रॉइड तुमची क्युरिओसिटी खाऊन टाकतो. कारण तो म्हणतो तुम्ही क्युरियस होऊच नका, फक्त तुम्हाला माहिती काय पाहिजे इथं दाबा, लगेच मी देतो ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही शोधायचा प्रयत्न करतच नाही. तुम्ही शोधणार नाही म्हणजे तुमची क्युरिओसिटी संपली. आलं काय लक्षात? ओके, असं येते. बरं ठीक आहे, लेट इट बी. बरं, आपल्या याच्यासाठी सायन्स काय समजलं? ओके, आता मला सांगा सराउंडिंगचे फॅक्टर्स कोणते ॲफेक्ट करतात बरं त्या ह्युमन बिईंगला? है ना, सराउंडिंगमध्ये सर्वात जास्त आपल्यावर असर करणारे फॅक्टर कोणते? नॅचरल फिनॉमिनॉन. आला का लक्षात? म्हणजे हे सराउंडिंगमध्ये काय आहे बरं? सराउंडिंगचा स्टडी करतो म्हणजे कोणाचा स्टडी करतो रे आपण? बोला बरं. नॅचरल फेनॉमिनॉनचा स्टडी करतो. बरोबर आहे का? ओके, नॅचरल फेनॉमिनॉनचा आपण स्टडी करतो. बरं, मग आता आपला सब्जेक्ट कोणता आहे? फिजिक्स. मग आपण चला आता फिजिक्सकडे येऊ. ओके, फिजिक्स. बरं, हा जो फिजिक्स आहे हा सुद्धा फ्युजिस ह्या लॅटिन वर्डवरनं आलेला आहे. आणि फ्युजिसचा अर्थ काय बरं? नेचर. फिजिक्सचा अर्थ काय होतो बरं? नेचर. म्हणजे ही फिजिक्स काय बरं? म्हणजे फिजिक्सवरनं बनलेलं आहे. फिजिक्स काय? ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फेनॉमिनॉन. है ना? म्हणजे फिजिक्स काय आहे? ब्रांच ऑफ सायन्स that deals with study of nature and natural phenomenon. आलं का लक्षात? म्हणजे फिजिक्समध्ये आपण नेचर आणि नॅचरल फिनॉमिनॉनचा अभ्यास करत असतो. आलं का लक्षात? जसं न्यूटनने केला, कसला शोध लावला त्याने? ग्रॅव्हिटेशनचा. बरोबर आहे ना? ग्रॅव्हिटेशन त्याच्या आधी होतं की नव्हतं? होतं, पण कुणाला माहिती होतं का? मग कोणी शोधलं ते? न्यूटनने. कारण त्याच्या डोक्यावर काय पडला होता? सफरचंद पडलं होतं का? अच्छा, मला वाटलं ॲपल पडलं होतं. अच्छा ठीक आहे, ॲपल म्हणजे सफरचंद का? ओके, हरकत नाही.
ओके, मग त्याला लागलं, बरोबर ना? तर लागलं का आपल्याला माहीत नाही, पण पडलाच का खाली, तो वरती का नाही गेला, त्याला प्रश्न पडला, बरोबर आहे ना? मग त्याने ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला, बरोबर आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, त्यांना वेगवेगळे प्रश्न पडलेत, त्यांनी त्यांचा शोध लावला. येते का लक्षात? म्हणजे नॅचरल फिनॉमिनॉन, एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशन. है ना? ग्रॅव्हिटेशन काय बरं? हे नॅचरल फिनॉमिनॉन आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला लाईट काय बरं? नॅचरल फिनॉमिनॉन. मग लाईटचे सर्व आपल्याला खूप सारे वेव्ज, बरोबर आहे ना? वेव्ज नॅचरल फिनॉमिनॉन आहेत. बरं, याच्यामध्ये आता सर्व सब आहेत बरं का. सब म्हणजे काय? आता लाईटमध्ये काय काय स्टडी करतो आपण? रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इमेजेस फॉर्म बाय द मिरर, लेन्स, तुम्ही तर बघितलेलं आहे की नाही? या सर्वांचा स्टडी करतो आपण. हे सर्व काय आहेत बरं? नॅचरल फिनॉमिनॉन आहेत. आलं का लक्षात? म्हणजे फिजिक्समध्ये आपण कसला स्टडी करणार आहेत? आणि तुम्ही मला वाटतं लोअर स्टँडर्डला काही टॉपिक तुम्ही थोडे बहुत त्याचा पण अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे की नाही? जसं कोणाचा स्टडी केलेला तुम्ही सांगा बरं? हां, स्पेरिकल मिरर, बरोबर आहे. कॉनकेव्ह, कॉन्व्हेक्स मिरर असतील, लेन्स असतील, बरोबर आहे का? ओके, बरं. त्यानंतर बरेचसे मोशन आपण स्टडी करतो, मोशनचाही स्टडी करतो ना आपण. वेगवेगळे मोशन आहेत, ते सुद्धा बरेचसे नॅचरल फिनॉमिनॉन आहेत मोशनचे सुद्धा, त्याचा आपण स्टडी करतो. खूप सारा या फिजिक्समध्ये आपल्याला नॅचरल फिनॉमिनॉनचा स्टडी करायचा आहे. ओके, ते समजलं तुम्हाला? ओके, इन शॉर्ट तुम्हाला नोट्स बनवता आले तर बघा, सायन्स काय हे शब्द तुमच्या लक्षात राहतील. म्हणजे तुम्हाला नेहमी कोणी विचारलं तर सायन्सला का आलो सांगता येईल. हे ना, थोडक्यात नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढे जाऊ.
he wants to know things of surrounding that affecting directly or indirectly. हां तस हां 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 इकडचं झालं का हां ठीक आहे. ओके येस झालं आहे बरं. आता बघा आपण पहिला जो टॉपिक आहे तो स्टार्ट करूया. स्टार्ट करण्यासाठी आपल्याला फिजिक्ससाठी काय काय आपल्याला गोष्टी लागणार आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला फिजिक्सचा अभ्यास करणं सोपं जाईल. ओके कोणत्या गोष्टींचा आपण स्टडी करायला पाहिजे, कोणत्या बेसिक गोष्टींकडे आपण फोकस करून त्यांच्यावर कमांड आपल्याला आली पाहिजे, अशा कोणत्या कोणत्या गोष्टी की ज्याच्याने फिजिक्स काय होईल बरं सोपं होईल. आलं का लक्षात? कारण सर्वात जास्त तुम्ही जर ऐकलं असेल सिनियरकडनं तर फिजिक्सचा सर्वात जास्त मुलांना काय होतो बरं भीती वाटते. ओके पण ज्यांचा आता मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत त्यांच्यावर तुम्ही कमांड जर केली तर तुम्हाला फिजिक्स समजणं फार सोपं होणार आहे. ओके मग ते करण्यासाठी तुम्ही जे काही सांगणार आहे त्याचे तुमच्या स्टडी टेबल चार्ट तयार करा, वेगळे फॉर्म्युलाज असतील. ओके किंवा मी काय स्टेप्स लिहिणार आहे त्यानुसार त्या गोष्टी चांगल्यापैकी बेसिक गोष्टी आहेत पण त्या तुम्हाला आल्या पाहिजे. मग कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर बघा आता बघा त्याला आपण असं नाव देऊ टूल्स दॅट मेक्स फिजिक्स इझी. म्हणजे ज्याच्याने तुमचं फिजिक्स काय होणार आहे बरं सोपं होणार आहे.
मग अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते कमांड तुम्हाला तयार करायला लागेल? तर सर्वात पहिली गोष्ट आहे म्हणजे टूल्स म्हणू याला, पहिलं बेसिक कॅल्क्युलेशन. आता बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे काय? बघा, बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना बेसिक जे काही फ्रॅक्शनचे ॲडिशन आहे, फ्रॅक्शनचे डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, LHS RHS होत असताना सिम्पल डिव्हिजन किंवा RHS LHS इकडं तिकडं इंटरचेंज करताना काय होतं काय नाही होत, कॅन्सल कधी करायचं कधी नाही करायचं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक तुम्ही 8, 9, 10ला शिकलेल्या आहेत, 8, 9, 10 स्टँडर्डला शिकलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला तेच लागणार आहे. पण त्याच जर मिस्टेक इथं केल्या तर मग पुढे जाऊन तुमचं किती जरी तुम्ही केलं तरी पुढे काय होणार आहे, आन्सर चुकीचं देणार आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे बेसिक कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे कोणतं बेसिक कॅल्क्युलेशन? तुम्ही जे अगदी लोअर स्टँडर्डला केलेलं, 8, 9 आणि 10 स्टँडर्डला जे पण काही केलेलं आहे ते कॅल्क्युलेशन तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. आलं का लक्षात? कारण बऱ्याच वेळेस बघतो विद्यार्थ्यांचं की सिम्पल सबट्रॅक्शन असतात, मायनसचं प्लस लिहितात, प्लसचं मायनस लिहितात. ओके, ह्या आता कसं तेव्हा ठीक आहे आपल्या काही कन्फ्युजन असेल, पण आता तुम्ही तेच जर कधी आज चांगल्या पद्धतीने समजून केले तर तुमचा ब्रेन डेव्हलप झालेला लगेच त्या गोष्टी तुम्ही कॅच करणार, पण तुम्ही स्वतःला टाईम दिला पाहिजे. आलं का लक्षात? ह्या गोष्टी स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला काय द्यायचं आहे, टाईम द्यायचा आहे. आणि प्रत्येकाला माहिती असते की आपले विकनेस कोणते कोणते आहे. ज्याने विकनेस झोनवर काम केलं त्याची स्ट्रेंथ वाढते. आणि प्रत्येकाला माहिती असतं की माझा विकनेस काय आहे. दुसऱ्याने सांगायची गरज अजिबात नसते, फक्त त्याने त्याला टाईम द्यायचा आणि त्याच्यावर फोकस करून त्या गोष्टी काही 2, 4, 8 दिवसात तुम्ही या गोष्टींवर सहज कमांड तुम्ही हासिल करू शकतात, पण त्याचा टाईम दिला पाहिजे. ओके, बेसिक कॅल्क्युलेशन आहे. सेकंड जे आहे ते बघा, तुम्ही ट्रिग्नॉमेट्री शिकलेले आहेत किंवा तुम्ही जॉमेट्री पण होतं ना तुम्हाला, जॉमेट्री. मग जॉमेट्रीचे तुम्हाला बेसिक फॉर्म्युलाज लागणार आहे, बेसिक फॉर्म्युलाज ऑफ जॉमेट्री. बरं, कोणते बेसिक फॉर्म्युले आहेत बरं जॉमेट्रीचे? अवघे 20, 22, 25 फॉर्म्युलेज आहेत, पण ते तुम्हाला लगेच क्लिक झाले पाहिजे. म्हणजे एरिया ऑफ सर्कल काय, एरिया सरकम्फरन्स ऑफ सर्कल काय, सरफेस एरिया ऑफ स्पियर, वॉल्यूम ऑफ स्पियर किंवा सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, सरफेस एरिया ऑफ ट्रायंगल, स्क्वेअर, ओके, एनी टाईप ऑफ रेक्टँगल. आलं का लक्षात? त्यांचा व्हॉल्यूम, मग तो कोनिकल शेप असेल. ओके, ह्या सर्व गोष्टी आपल्याला याचे फॉर्म्युलेज लर्न करायचे. हे प्रत्येक वेळेस आपल्याला कुठे ना कुठे लागणार आहे, प्रत्येक वेळेस लागणार आहे. ओके, आता मी जर विचारलं की स्पियरचा सरफेस एरिया काय असतो, कोणी सांगेल का बरं? व्हेरी गुड. सरफेसचा म्हणजे स्पियरचा सरफेस एरिया 4πr² असतो. जर मी स्पियरचाच व्हॉल्यूम विचारला तर काय असेल बरं? 4/3πr³. आलं का लक्षात? बघा, ज्यांनी हे माहीत नसतील त्याने लिहून टाका एका पेजवर आणि आपल्या स्टडी टेबलवर एक तर हँग करून लावा किंवा चिटकून द्या. ओके, 7-8 दिवस तुम्ही फॉर्म्युला बघितले की लर्न. म्हणजे तुम्हाला जेव्हा इथं टीचर शिकवत असताना तुम्हाला मी इथं स्पियरचा फॉर्म्युला लिहिला आणि ते जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला पुढचं कनेक्शन मिळणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे हे जे फॉर्म्युले लिंक मिळण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. लिंक म्हणजे काय? बघा, ही माहिती आणि ही माहिती ह्या दोघा जोडणारा ना त्याला काय म्हणतात? लिंक म्हणतात.
आलं का लक्षात? ती जर लिंक नसेल तर ही माहिती आणि ही माहिती तुम्ही जोडू नाही शकत. आलं का लक्षात? त्याच्यामुळे लिंक फार इम्पॉर्टंट आहे आणि सर्व लिंकसाठी लागणार आहे तुम्हाला. आणि लिंक लागली तर तुम्हाला एक कडीला दुसरी कडी बरोबर जोडता येईल. ओके, तर बेसिक फॉर्म्युलाज ऑफ जॉमेट्री हे तुम्हाला आलेच पाहिजे. त्यानंतर थर्ड, बेसिक फॉर्म्युलाज ऑफ ट्रिग्नॉमेट्री. बरं, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काय काय ते सांगा बरं. हा, साईन, कॉस, टॅन, सेक, कोसेस, टॅन, कॉट यांच्यामधले वेगवेगळे फॉर्म्युलाज. काय बेसिक ती सुद्धा 20-22 फॉर्म्युलाज आहेत फक्त 20-22 फॉर्म्युला. ते जर लर्न झालेत की तुम्हाला फिजिक्ससाठी कुठेही लगेच कनेक्शन मिळणार आहे. कारण फिजिक्सला फक्त कनेक्शन इम्पॉर्टंट आहे. आलं का लक्षात? कनेक्शन नसेल तर यू आर आउट ऑफ नेटवर्क. लागलीच तुम्ही नेटवर्कच्या बाहेर चालले जातात, तुम्ही हँग होतात. आलं का लक्षात? मग जर तुम्हाला कनेक्शन लगेच पाहिजे असेल तर ह्या फार गोष्टी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याच्यात कोणते फॉर्म्युले, साईन आहे, कॉस आहे, त्यानंतर काय बरं, टॅन आहे, कॉट आहे, येस, सेक आहे, कोसेक आहे, यांच्या रिलेटेड फॉर्म्युला हे सर्व याच्यामध्ये येणार आहे. आलं का लक्षात? त्यानंतर साईन π/2 + θ किती, साईन π/2 - θ किती. ओके, हे तुम्ही मॅथ्समध्ये तुम्हाला अभ्यास करत आहे त्याचा, पण तुम्हाला फिजिक्ससाठी सुद्धा लागणार आहे. आले का लक्षात? बरं, या सर्व गोष्टी बेसिक नॉलेज लागणार आहे याचा. ते 20-22 फॉर्म्युलाज लिहून टाकायचे का पेजवर, दररोज बघायचे ते. आलं का लक्षात? जसं कोणाला सांगितलं का साईन 2θ काय असतो, ओके बघा. आता याने साईन 2θ ला त्याने कसं स्प्लिट करून सांगितलं, साईन θ + θ. मग साईन ए कॉस बी साईन ए वगैरे हे तर फॉर्म्युला आहे. पण तो साईन 2θ डायरेक्ट फॉर्म्युला आहे, 2 साईन ए कॉस आहे. ओके, हे फॉर्म्युलेज आहेत, हे तुमचे लर्न पाहिजेत. लगेच कनेक्शन मिळेल. फिजिक्समध्ये लागणार आहे कनेक्शन, आहे की नाही. आता मी लिहिलं साईन 2θ असं लिहिलं आणि त्याची पुढची स्टेप लिहिली 2 साईन θ कॉस θ. ज्याला कनेक्शन असेल तो लगेच अच्छा अशी स्टेप आहे नाही का, फॉर्म्युला लर्न आहे, लगेच पुढे जाईल तो. पण हेच त्याला समजलं तर अटकून जाईल तो, मग पुढे कसं जाईल. ओके, असे 20-22 फॉर्म्युला आहेत, फक्त लर्न करून टाकायचे. त्यानंतर फोर्थ, बघा आपल्याला जे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, आता चला हे तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन तर लागणारच आहे, पण जेव्हा जेव्हा मोठे मोठे मल्टिप्लिकेशन येतात, फ्रॅक्शन ऑफ मल्टिप्लिकेशन येतात, फ्रॅक्शन ऑफ डिव्हिजन येतात, ते मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड नसतं. ओके, आपल्याला एक मेथड यूज करावी लागते टू सॉल्व द मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. कोणती मेथड माहिती आहे का तुम्हाला? लॉगॅरिथम, हे ना. म्हणजे आपल्याला यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल. बरं, हे लॉगॅरिथमिक टेबल का लागतं? फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, है ना, टू सॉल्व द न्यूमेरिकल बेस्ड ऑन मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन किंवा एखादं स्क्वेअर रूट असेल, है ना, पॉवर ऑफ एनी नंबर असेल, कोणताही साईन कॉस किंवा टॅन अँगल असेल, हे सर्व आपल्याला फाइंड आउट करता येतं. फक्त आता मी तर फॉर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन लिहितो, है ना. सपोज असा आहे
तर असं एक मल्टिप्लिकेशन 413 मल्टिप्लाय बाय 9128 असं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, किंवा अजून काहीतरी इथं आहे ना 2.314 असं मल्टिप्लिकेशन आहे. मग आपण मॅन्युअली असं करणार का, हे मल्टिप्लाय बाय हे, परत यांचं उत्तर परत याला मल्टिप्लाय करणार, खूप वेळ जाईल की नाही. मग हे सम कसं सॉल्व करतात ही मेथड आपल्याला शिकायची आहे. लॉगॅरिथमिक टेबल, यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल. ओके, एक 25 रुपीजचं एक बुकलेट येतं. ओके, त्या बुकला म्हणतात लॉगॅरिथमिक टेबल, आणि त्याच्याने आपल्याला हे सर्व सॉल्व करायचे असतं. त्याच्यामुळे लॉगॅरिथमिक टेबल वगैरे तुम्ही परचेस करून टाका, है ना. मार्केटमध्ये गेलं लॉगॅरिथमिक टेबल, मेन रोडला हे जे काही स्टेशनरीज तिथं आपल्याला मिळतं लॉगॅरिथमिक टेबल. ओके, परचेस करून टाकायचं. 20ला कोणाकडे असेल सुद्धा, आहे का? हे बघा, हे लॉगॅरिथमिक टेबल आहे, नवनीतचं आहे बघा. ओके, हे बघा, दाखव बरं. हे बघा, हे इथं दिलेलं आहे, नवनीतचं आहे. वेगवेगळ्या प्रकाशांचं पण असतं, नवनीतचं आहे. लॉगॅरिथमिक अँड मॅथमॅटिकल टेबल. त्यांना लॉग टेबल विचारलं तरी ते देतात, लॉगॅरिथमिक टेबल दिलं म्हटलं तरी ते देतात. ठीक आहे ना. काहीतरी मला वाटतं आता, हां, आता 25 रुपीज आहे. ठीक आहे. बरं, ह्या बुकलेटमध्ये तुम्हाला बेसिक फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नॉमेट्री पण मिळतील, बेसिक फॉर्म्युला ऑफ जॉमेट्री पण मिळतील. ओके, आणि हे कसं सम सॉल्व करायचे विथ द यूज ऑफ दॅट टेबल आपण मग ते शिकणार आहोत. ठीक आहे, यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल. कारण फिजिक्समध्ये नियर अबाउट आउट ऑफ बघा 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असतो फिजिक्सचा, 30 मार्क्स प्रॅक्टिकलचे असतात. पण आउट ऑफ 70 मार्क्स तुम्हाला थेरी साधारण 30 to 35 मार्क्सची थेरी असते, आणि बाकीचे राहिलेले 25 to 30 मार्क्स न्यूमरिकल असतात. म्हणजे नियर अबाउट 40 to 45% न्यूमेरिकल आहे तुम्हाला. आणि ते न्यूमेरिकल जर सॉल्व करायचे, तुम्हाला फॉर्म्युलाजमध्ये व्हॅल्यूज टाकल्यात, मग अशा व्हॅल्यूज तुम्ही टाकल्यात, मग त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, काय आन्सर येईल ते आपण लॉग टेबलने फाइंड आउट करतो. ओके, बरं, नेक्स्ट जे ग्राफ असतात, तुम्ही बघा एक्स आणि वाय ॲक्सिसवर आपण वेगवेगळे ग्राफ काढतो, है ना. तर अंडरस्टँडिंग ऑफ ग्राफ फार इम्पॉर्टंट आहे. अंडरस्टँडिंग अँड रीडिंग ऑफ ग्राफ. आपल्याला ग्राफ समजला पाहिजे, त्याला रीड करता आला पाहिजे. ओके, म्हणजे अंडरस्टँडिंग अँड रीडिंग ऑफ ग्राफ. हे आपल्याला समजलं पाहिजे. बरं, अंडरस्टँडिंग अँड रीडिंग ऑफ ग्राफ ते आपल्याला 1D मोशनमध्ये आपल्याला बरेचसे ग्राफ आहेत, तिथं आपण समजून घेणार आहोत. ओके, मग ते समजून घेतल्यानंतर तो ग्राफ बघितल्या आपल्याला समजायला पाहिजे की हा ग्राफ सांगतो काय आहे. मग त्याच्यावरून आपण बऱ्याचशा गोष्टी प्रेडिक्शनने समजून घेऊ शकतो. त्याच्यावरून जे काही क्वेश्चन्स विचारले जातील ते लगेच आपल्याला सॉल्व करता येतात. ओके, हां, त्यानंतर एक मेथड आहे, मॅथमॅटिक्सचीच मेथड आहे, त्याला म्हणतात डिफरन्सिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्सिएशन मेथड. डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्सिएशन ही एक मॅथमॅटिकल मेथड आहे. ओके, ती आपल्याला लागणार आहे. ती आपण जो आपला एक चॅप्टर आहे 11मध्येच, सेकंड चॅप्टर आहे मॅथमॅटिकल टूल्स, तिथं आपण व्यवस्थित समजून घेणार आहे. ओके, कारण डिफरन्सिएशन आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. ओके, त्यानंतर 7th आहे इंटेग्रेशन. इंटिग्रेशन
बघा आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय प्रकार आहे. सपोज आता एखादा नंबर आहे, असं समजा की एक 20 हा नंबर आहे. 20 या नंबरला आपण इन्फिनिटीने डिवाईड केलं तर काय उत्तर येणार. आलं का लक्षात. ओके, तर त्याचं उत्तर आपल्याला डेरिव्हेटिव्हमध्ये मिळेल. 20 आहे, त्याला आपण इन्फिनिटीला जर ॲड केलं त्याचं उत्तर किती येईल, ते इंटिग्रेशनमध्ये. ओके, बरं ह्या मेथड का लागतात आपल्याला फिजिक्ससाठी, जे आपण डेरिव्हेशन घेऊ त्यावेळेस आपल्याला समजेल. पण डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युलाज लागतात आपल्याला. बरं, त्यानंतर नेक्स्ट, बरं तुम्ही हे बघितलं का, हे 1 to 7 बघा, हे सर्व जे आहेत की नाही, सर्व टॉपिक्स मॅथ्स रिलेटेड आहेत. कारण तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह अँड इट्स ॲप्लिकेशन मॅथमॅटिक्समध्ये स्पेशल चॅप्टर आहे मॅथ्समध्ये. त्यानंतर इंटिग्रेशन हा सुद्धा मॅथ्समधला एक स्पेशल चॅप्टर आहे. तुम्हाला आयदर 11 किंवा 12ला त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणून त्याचं बेसिक नॉलेज आपल्याला फिजिक्ससाठी लागतंच. आलं का लक्षात. म्हणजे आपल्याला साधारण फिजिक्ससाठी तुम्ही जर बघितलं तर आपल्याला हे मॅथ्सचं बेसिक नॉलेज हे लागणार आहे. ओके, बरं, त्यानंतर नेक्स्ट टूल आहे. आपण आता जे पहिलं चॅप्टर स्टार्ट करतोय त्या चॅप्टरचा प्रत्येक पॉईंट अँड पॉईंट आपल्याला 11th आणि 12thचा फिजिक्सचा कोणताही चॅप्टर असेल तिथं लागणार आहे. म्हणून ते आपण बेसिक टूल्समध्ये टाकलेलं आहे. पहिल्या चॅप्टरचं नाव माहिती का तुम्हाला, काय नाव सांगा बरं. युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट्स हे आपण अभ्यास केल्यानंतर याला परत परत अभ्यास यासाठी करायचा की आपल्याला त्या टॉपिकमधला प्रत्येक पॉईंट आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे आणि तो प्रत्येक ठिकाणी अप्लाय करता आला पाहिजे. ओके, आणि 9 नंबरचा टूल आहे स्केलर्स अँड व्हेक्टर्स. स्केलर्स अँड व्हेक्टर्स. आता स्केलर्स तर फार सोपा टॉपिक आहे, पण व्हेक्टर्स आपल्याला चांगल्यापैकी समजून घ्यावं लागेल. व्हेक्टर्स याच्यात पण मॅग्नेट असतं, याच्यात डायरेक्शन असतं. ओके, त्याच्यामुळे हा टॉपिक फार फार इम्पॉर्टंट आहे. फिजिक्सचा प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला याचा रोल आहे, प्रत्येक चॅप्टरमध्ये. ओके, पण आपल्याला 11th सेकंड चॅप्टरमध्ये व्हेक्टर्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर कोणताही कन्सेप्ट असेल फिजिक्सचा तो आपल्याला प्रॅक्टिकली समजून घ्यायचा आहे. कोणताही कन्सेप्ट असेल फिजिक्सचा, कारण कन्सेप्ट काय आहे बरं, बेसिक फिजिक्स काय आहे बरं, नेचर आणि नॅचरल फेनॉमेनॉन आहे. म्हणजे ते सर्व फेनॉमेनॉन आपल्या अवतीभोवती घडतात. आलं का लक्षात, बरोबर आहे. त्याच्यामुळे तो कन्सेप्ट समजून घेताना आपल्याला प्रॅक्टिकली ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्याबरोबर आपल्याला कनेक्शन प्रत्येक वेळेस करता आलंच पाहिजे, तर आपल्याला तो कन्सेप्ट चांगला समजतो. आलं का लक्षात. कारण आपण तो कन्सेप्ट किंवा प्रिन्सिपल किंवा लॉज असतील ते जर आपण फक्त लर्न केलं, ओके, त्याच्याने आपल्याला फायदा होत नाही. ओके, तो समजून घेतला, त्याचा उलगडा झाला आपल्याला, तर आपल्याला त्या कन्सेप्टला अप्लाय करता येतं. कारण फिजिक्समध्ये समजलं तरच अप्लाय करता येतं. बाय हर्ट लर्न केलं तर काही होत नाही. ते बाहेर केलं तर तिथल्या तिथं राहतं बघतं. आलं का लक्षात. पण त्याचं ॲक्च्युली कसं ॲप्लिकेशन करायचं ते समजत नाही. म्हणून
टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ फिजिक्स प्रॅक्टिकली, फार इम्पॉर्टंट आहे. ओके, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ फिजिक्स प्रॅक्टिकली. प्रॅक्टिकली त्याला आपल्याला समजून घेताच आलं पाहिजे. आलं प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्येक वेळेस प्रॅक्टिकल करण्याची गरज आहे काय? नाही. फक्त तो फेनॉमेनॉल कुठे घडतोय तिथपर्यंत पोचायचं आपण. आलं का लक्षात? ओके, म्हणजे ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशन तर आपल्या अवतीभोवतीच फेनॉमेनॉल घडतोय, हे की नाही? ओके, मग ते जे काही कन्सेप्ट सांगितलेले आहेत न्यूटनने, मग ते आपल्याला समजून घेण्यासाठी ॲक्च्युली त्या ग्रॅव्हिटेशन या प्रोसेसमध्ये आपल्याला स्वतःला काय करावं लागेल? इन्व्हॉल्व व्हावं लागेल. म्हणजे टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ फिजिक्स प्रॅक्टिकली म्हणजे काय बरं? इन्व्हॉल्व इन दॅट नॅचरल फेनॉमेनॉन. आपल्याला स्वतःला काय करावं लागतं? त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागतं. आलं का लक्षात? म्हणजे मला जर इलेक्ट्रिक करंटचा कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर मला स्वतःला त्या कंडक्टिंग वायरमध्ये जावं लागेल. म्हणजे जावं लागेल म्हणजे काय? इन्व्हॉल्व व्हावं लागेल. तेव्हा मी त्या कंडक्टरमध्ये काय काय घडामोडी चाललेल्या प्रत्यक्ष बघू शकतो. येते का लक्षात? ओके, म्हणजे फिजिक्स प्रॅक्टिकली समजून घ्यायचं म्हणजे काय? इन्व्हॉल्व इन दॅट नॅचरल फेनॉमेनॉन. आलं का लक्षात? म्हणजे याचाच परत आपण फिजिक्स आपल्याला प्रॅक्टिकली समजून घ्यायचं आहे म्हणजे काय? इन्व्हॉल्व इनटू दॅट फेनॉमेनॉन. जो काय फेनॉमेनॉन असेल, जे काय हॅपनिंग असेल त्याच्यामध्ये आपल्याला घुसता आलं पाहिजे. घुसल्यानंतर आपल्याला बघता आलं पाहिजे. बघितल्यानंतर काय काय होतं आहे ते जर तुम्ही समजून घेतलं तर काय होणार आहे माहिती आहे का? तुम्हाला म्हणजे स्टोरीसारख्या एक एक गोष्टी तुम्हाला समजतील. आणि तुम्हाला स्टोरी समजते तिथं आपण काय करतोय बरं? स्टोरी समजून घेतोय. आले का लक्षात? ओके, आणि त्या स्टोरीमध्ये लिंक दिली की स्टोरी लक्षात राहते. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तो कन्सेप्ट समजून घेण्यासाठी ती इन्व्हॉल्वमेंट व्हायला पाहिजे. वरवर तुम्ही केलं तर इन्व्हॉल्वमेंट होणार नाही. आलं का लक्षात? तर इन्व्हॉल्वमेंट शिवाय फिजिक्सचा कन्सेप्ट समजणं अशक्य. सेल्फ इन्व्हॉल्वमेंट इन दॅट फिजिकल फेनॉमेनॉन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ फिजिक्स. आलं का लक्षात? ओके, मग अशा पद्धतीने तुम्हाला हे टूल्स लागणार आहे. ओके, तर बघा हे सर्व मॅथ्स आहे आणि तर मग याच्यापुढे फिजिक्स आहे. म्हणजे आपल्याला फिजिक्स समजून घेण्यासाठी मॅथ्स लागतंच. ओके, त्याच्यामुळे तुमचं मॅथ्स असणं गरजेचं आहे. नसेल तर हे बेसिक गोष्टी तुम्ही स्वतः अभ्यास करायला लागेल. आपण ह्या ज्या गोष्टी आहेत आता बेसिक कॅल्क्युलेशन ते तुम्हाला स्वतः इम्प्रूव्हमेंट करायची है ना. हां, बाकी बेसिक फॉर्म्युला ऑफ जॉमेट्री, बेसिक फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नॉमेट्री तुमच्या त्या बुकलेटमध्ये आहेत. त्यात मी एक लिस्ट तयार करू, चार्ट तयार करू शकता. दररोज तुम्ही सकाळ संध्याकाळ त्या चार्टचे फॉर्म्युलेज तुम्ही बघितले की अवघ्या 8-1 दिवसात तुमचे फॉर्म्युलेज बाय होतात. ओके, हां, त्याच्यानंतर लॉग टेबल तर आपण शिकणार आहे स्वतः, इथंच शिकणार आहोत. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन पण आपण बेसिक कन्सेप्ट शिकणार आहेत. ग्राफ पण आपण इथे शिकणार आहेत. बाकीचे सर्व टूल्स इथे शिकणार आहेत. पण हे जे काही दोघं तिघं टूल्स आहेत आहे की नाही, बेसिक कॅल्क्युलेशन हे मात्र तुमचं फक्त तुम्हाला करावं लागणार आहे. समजलं? म्हणजे दीज आर द बेसिक टूल्स की ज्याच्यामुळे तुमचं फिजिक्स सोपं होणार आहे. ओके, मग किती टूल्स दिलेत आपण आता? 10 टूल्स दिले. म्हणजे तुम्हाला ह्या 10 टूल्सवर कमांड तुमची आली पाहिजे.
आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला 10 कदम लावायचा आहे. ओके, लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. ओके, झालं प्रत्येकाचं. बरं, आता आपण ही जी काही सायन्स ही काय प्रोसेस आहे, ही काय कशी असते ते एकदा समजून घेऊ. ओके, आणि मग आपण हे चॅप्टर आपण मग स्टार्ट करूया. ठीक आहे, पहिल्यांदा सायन्स काय ते समजून घेऊया. सायन्सची प्रोसेस काय, सायन्स समजून घेतला, आता प्रोसेस ऑफ सायन्स काय, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ सायन्स. ओके, बघा आता. येस,
बघा प्रोसेस ऑफ सायन्स काय आहे. बघा आता प्रोसेस ऑफ सायन्समध्ये काय करतो बरं, आपण एखाद्या नॅचरल फिनॉमिनांचा स्टडी करतो की नाही, है ना. सायन्समध्ये म्हणजे एखादा नॅचरल फिनॉमिनॉन आहे. सपोज आपण एका स्टडी करतो आहे एका नॅचरल फिनॉमिनॉनची. जसा न्यूटन स्टडी करत होता. कोणत्या फिनॉमिनॉनची स्टडी करत होता तो, सांगा रे. ग्रॅव्हिटेशन. बरं, याचा स्टडी करण्यासाठी त्यांनी काय काय केलं त्याची आपण सिक्वेन्स लिहू, चालेल का, आहे की नाही. म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा स्टडी करण्याच्या आधी त्यांनी काय केलं असेल बरं, ह्या नॅचरल फिनॉमिनॉनविषयी कोणी काही बुक्स लिहिलेले आहेत का, बरोबर आहे की नाही. आपल्याला सपोज काही स्टडी करायचा असेल, एखाद्या गोष्टी माहीत करून आपण काय करतो, पहिल्यांदा इन्फॉर्मेशन जमा करतो आपण, बरोबर आहे की नाही. वेगळ्या सायंटिस्टचे बुक्स आपण आणतो, त्यांचा स्टडी करतो, बरोबर आहे. मग स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिनॉन करण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल बरं, कलेक्शन ऑफ डेटा. कलेक्शन ऑफ डेटा म्हणजे त्या ग्रॅव्हिटेशन ह्या नॅचरल फिनॉमिनॉनची कोणी काही लिहिलेलं आहे का, म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, हिस्ट्री म्हणूया, है ना. त्याच्या आधी कोणी कोणी सायंटिस्ट झालेले आहेत, त्यांनी त्याच्यावर काही रिसर्च वर्क केलेलं आहे का, है ना. त्या सर्वांचा त्यांनी काय केलं असेल बरं, डेटा कलेक्ट केला असेल. येते का लक्षात. बरं, डेटा कलेक्ट केल्यानंतर त्यांनी काय केलं असेल, तो जो काही फिनॉमिनॉन आहे त्याचं त्यांनी काय केलं असेल बरं, ऑब्झर्वेशन केलं असेल, बरोबर आहे की नाही. नॅचरल फिनॉमिनॉन आहे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं बरं, ऑब्झर्वेशन केलं. जिथे ऑब्झर्वेशन कीनली आणि एकदम नीटली असेल, आलं का लक्षात. ओके, ऑब्झर्वेशन केलं असेल. ऑब्झर्वेशन केल्यानंतर बघा त्याने ह्या मटेरियलचा स्टडी केला, ऑब्झर्वेशन केलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं माहिती आहे का, प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट्स केले. बरोबर आहे की नाही. एक्सपेरिमेंट्स केलेत. कसे एक्सपेरिमेंट्स केलेत, एक ॲपल पहिल्या मजल्यावरनं टाकला, किती जोरात लागला. दुसऱ्या मजल्यावरनं टाकला, किती जोरात लागला. तिसऱ्या मजल्यावरनं टाकला, किती जोरात लागला. हे काय झालेत बरं, एक्सपेरिमेंट झालेत ना, बरोबर आहे की नाही. हां, म्हणजे हे असं नाही केलं बरं का त्याने, नाही ते म्हणणार सर काय किती ॲपल पडले डोक्यावर, त्याच्यावर परिणाम झाला आणि फिजिक्स तयार झाला का, असं काही नाही ते. ओके, हां, बरं. एक्सपेरिमेंट्स केलेत. ओके, म्हणजे एक्सपेरिमेंट्स केले म्हणजे काय केलं असेल, अरे एखादा ॲपल आहे तो खाली पडायला किती वेळ लागला, टाईम नोट केला असेल. त्यांनी किती डिस्टन्स कवर केलं, डिस्टन्स नोट डाऊन केलं असेल, बरोबर आहे ना. त्याला ॲक्सलरेशन किती होतं ते त्याने तयार केलं असेल. या सर्व गोष्टी त्याने एक्सपेरिमेंट केल्यात की नाही. ते एक्सपेरिमेंट हे सर्व केल्यानंतर त्यांनी या सर्व गोष्टींचा काय केला असेल बरं, ॲनालिसिस केलेलं. त्यांनी या सर्व गोष्टींचा ॲनालिसिस केला. आलं का लक्षात. हे ॲनालिसिस केल्यानंतर तो एका कन्क्लुजनवर आला. आलं का लक्षात. हे सर्वांचं एक्सपेरिमेंट केला, ऑब्झर्वेशन केला, स्टडी केला, या डेटाचा ॲनालिसिस केला आणि त्याच्यातनं त्यांनी काय काढलं बरं, कन्क्लुजन. हेलो सर, लेक्चर चल रहा है, एक 10:30 को करूँ कॉल. हाँ हाँ सर. हां, ओके. ॲनालिसिस केलं, कन्क्लुजन केलं आणि कन्क्लुजन नंतर त्याने काय मग त्याचे लिहिले फॅक्ट्स.
काय लिहिले? फॅक्ट्स लिहिले, है ना. मग फॅक्ट्स लिहिल्यानंतर त्यांनी काय काय तयार केले माहिती आहे का? लॉज तयार केले, प्रिन्सिपल्स तयार केलेत, फॉर्म्युलाज तयार केलेत, इक्वेशन्स तयार केलेत अबाउट दॅट फेनॉमेनॉन. समजलं का? ओके. इक्वेशन्स तयार केलेत. आलं का लक्षात? फॅक्ट्स म्हणजे कन्सेप्ट लिहिलेत, आले का लक्षात? लॉज लिहिलेत, प्रिन्सिपल लिहिलेत, फॉर्म्युलाज तयार केले, इक्वेशन तयार केलेत, आणि आपल्याला स्टडीला ठेवला ग्रॅव्हिटेशन. आलं का लक्षात? म्हणजे दिस इज द प्रोसेस ऑफ सायन्स. ओके. हे सर्व ज्याने केलं त्याला आपण काय म्हणतो? सायंटिस्ट म्हणतो. म्हणजे सायंटिस्ट कसा बनतो? तेव्हा सायंटिस्ट बनण्याची तुम्हाला काय लिहून दिली? प्रोसेस. आला का लक्षात? ज्यानेही केलं तो कोण झाला बरं? सायंटिस्ट झाला. तो इस्रोमध्ये गेला, नासामध्ये गेला, पुढचे रिसर्च वर्क करतोय. गॉट दिस? आत्ता तुम्हाला काय करायचं आहे? जे काही आहे है ना, जे यांनी तयार केलेलं याचा स्टडी करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही नासा इस्रोमध्ये जाऊन पुढचे रिसर्च करू शकता. देन यू आर सायंटिस्ट. आलं का लक्षात? बघितलं का सायंटिस्ट? ते चांद्रयान पाठवताना सर्वांचे दाखवले यंग सायंटिस्ट होते ना इस्रोचे. बघितले का? चांद्रयान पाठवताना ते सर्व बघत होते. मोदी पण बसलेला होता त्यावेळेस, आहे की नाही? पहिलं चांद्रयान फेल झालं त्यावेळेस. बघितलं का तुम्ही? नाही. ते सर्व जेही क्रॅक करून गेलेले सर्व ते सायंटिस्ट आहेत, आणि त्यांचं सिलेक्शन झालं तिथं. ओके. यंग्स होते एकदम बिलकुल. ओके. चला ठीक आहे, समजलं प्रोसेस ऑफ सायन्स काय. ओके. बरं, आता हे प्रोसेस ऑफ सायन्स हे केल्यानंतर मग आईन्स्टाईनने आपलं एक स्टेटमेंट दिलं की आईन्स्टाईन काय म्हणतो त्याच्यापुढे? बघा, हा आईन्स्टाईन म्हणतो सी सायन्स इज नॉट द प्रोसेस ऑफ गव्हर्निंग द लॉज, प्रिन्सिपल, फॉर्म्युलाज. फक्त प्रोसेस ऑफ सायन्स फक्त हे सर्व फाइंड आउट करणं नाही आहे. बियॉन्ड दॅट इट इज द फ्री क्रिएशन ऑफ ह्युमन माइंड और ह्युमन ब्रेन विच टेक्स हिम और हर टुवर्ड्स द डेव्हलपमेंट डे बाय डे. आलं का लक्षात? म्हणजे आईन्स्टाईनचं असं म्हणणं आहे की सायन्स फक्त ह्या गोष्टींचा शोध लावणं नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन सायन्स या प्रोसेसमुळे ह्युमन ब्रेन किंवा माइंडला काय मिळतं बरं? फ्री क्रिएशन मिळतं. फ्री क्रिएशन. आलं का लक्षात? आणि त्या फ्री क्रिएशनमुळे तो डे बाय डे कुठे चाललेला आहे बरं? टुवर्ड्स द डेव्हलपमेंट. आलं का लक्षात? म्हणजे त्याच्या ब्रेनचा डे बाय डे काय चाललेला आहे बरं? डेव्हलपमेंट होत चाललेली आहे. म्हणून प्रत्येक पिढी मागच्या पिढीपेक्षा खूप हुशार आणि टॅलेंटेड असते. येते का लक्षात? म्हणजे आधी मानवचा ब्रेन आणि आजचा ब्रेन फार डेव्हलप्ड आहे. येते का लक्षात? ओके. म्हणजे याच्यामुळे, फक्त याच्यामुळेच आजचा जो ब्रेन आहे एवढा डेव्हलप झालेला आहे. आलं का लक्षात? म्हणजे एखाद्याने जर क्रिएशन त्याच्या डोक्यात केलं की मला आता विमानात उडायचं आहे, त्यावेळेस बघा बाकीचे हसले असते त्याच्यावर, तर कसं विमान उडवशील? त्याला तर विमान हे नावच माहीत नव्हतं. तो म्हणे मला हवेत उडायचं आहे. ते म्हणतो वेडा झाला तू. बरोबर आहे की नाही? पण क्रिएशन कुठे आलं पहिल्यांदा? त्याच्या माइंडमध्ये आलं, ब्रेनमध्ये आलं. मग त्याला त्याने प्रॅक्टिकली काय दिला बरं?
प्रॅक्टिकली आकार दिला, बरोबर आहे की नाही? आणि आज त्याच्यानंतर खरंच आज एरोप्लेन तुम्हाला माहिती आहे की नाही, अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे जातं. आलं का लक्षात? म्हणजे पहिल्यांदा इथं ते क्रिएशन आलं पाहिजे. हे क्रिएशन आलंच नाही तर पुढे त्यांचा जन्मच होणार नाही. ओके, म्हणून आईन्स्टाईन काय म्हणतो, फक्त प्रोसेस ऑफ सायन्स म्हणजे या गोष्टींचा शोध लावणं नाही आहे, तर बियॉन्ड दॅट इट इज द प्री क्रिएशन ऑफ ह्युमन माइंड ऑर ह्युमन ब्रेन विच टेक्स हिम टुवर्ड्स द डेव्हलपमेंट डे बाय डे. आला का लक्षात? म्हणजे त्याच्यामध्ये आपला स्वतःचा काय दडलेला आहे बरं, विकास, डेव्हलपमेंट दडलेली आहे. कशामध्ये? प्रोसेस ऑफ सायन्स. आलं का लक्षात? म्हणजे आईन्स्टाईन काय म्हणतो, प्रोसेस ऑफ सायन्स is not only governing the facts, principles or laws of any natural phenomenon, but beyond that it is free creation of human brain or you can say mind, which takes him or her towards the development. डे बाय डे. आले का लक्षात? हे आईन्स्टाईनने पहिल्यांदा सांगितलं की सायन्स या प्रोसेसमुळे काय काय घडणार आहे. आलं का लक्षात? ओके, म्हणजे ह्या सायन्सचा जन्मच झाला नसता तर आजचा ब्रेन जसा आधी होता तसाच राहिला असता. येते का लक्षात? जसं प्राणी आहेत, ॲनिमल्स आहेत, ॲनिमल्स त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी ही डिगिफ्ट नाही आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे त्यांचा ब्रेन जेवढा ह्युमनचा डेव्हलप झाला तेवढा झालेला नाही. नाहीतर त्यांचा डेव्हलप झाला असता ते कपडे वगैरे घालून आज तुमच्याबरोबर बसले असते ते. येते का लक्षात? ओके, म्हणजे कशामुळे शक्य झालं हे? प्रोसेस ऑफ सायन्स. आणि प्रोसेस ऑफ सायन्स कशामुळे शक्य झाली? क्युरिओसिटी, जी ॲनिमल्समध्ये नाही. ओके, हां, लिहून घ्या.
ओके, बरं, हे समजलं. बरं, आता आपण बरं लिहून घ्या, झालं आहे का? ओके, बरं, आता तुम्ही जर बघितलं असेल, सर्वात जास्त ज्याची क्युरियोसिटी जास्त असते की नाही, त्याचा जो काय ब्रेन आहे तो फार ॲक्टिव्ह असतो. आणि ज्याचा ब्रेन ॲक्टिव्ह असतो त्याची स्मरणशक्ती, रिकॉलिंग ॲबिलिटी, ग्रास्पिंग पॉवर ती चांगली असते. आलं का लक्षात? ओके, त्याच्यामुळे ब्रेनला आपण वेगवेगळ्या क्रिएशन्स द्यायला पाहिजे, टास्क द्यायला पाहिजे, ज्याच्याने तो काय होतो बरं, शार्प होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे सर्व तुमच्यासाठी, हे शार्पनेस कसा असला पाहिजे ब्रेनमध्ये, तर तुम्ही क्रिएशन्स केलं, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही जर ज्या तुम्हाला येत नाही त्या शिकायला लागलेत, तर तुमचा ब्रेन अधिकाधिक काय व्हायला लागतं बरं, शार्प होतो, त्याला क्रिएशन मिळतं. कारण जेवढं त्याला क्रिएशन मिळेल तेवढं तो शार्प होणार. ओके, त्याला जर तुम्ही असा ढिला ठेवला, त्याला ब्रेन पण असा बुद्धू होतो. मग आलं का लक्षात? त्याला तुम्ही फिडिंग द्या, आलं का लक्षात, तो त्या पद्धतीने तल्लक होत जाणार आहे. चला ठीक आहे, आता बघा, आपण आता आपलं जे फर्स्ट चॅप्टर आहे, युनिट्स अँड मेजरमेंट्स, ते आता आपण बघणार आहोत. बरं, आता युनिट्स अँड मेजरमेंट्समध्ये बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाचं पहिली एक क्वांटिटी आहे, तिला म्हणतात फिजिकल क्वांटिटी. बरं, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय बरं? व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी? बरं, फिजिकल क्वांटिटीचे काही तुम्हाला एक्झाम्पल सांगता येतील का बरं? हां, जी बघू शकतो तिला काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. हां, अच्छा, जी काय सांगितलं तू? मोजू शकतो. ओके, मग कोणती क्वांटिटी मोजू शकतो? स्पीड, आज हां, टाईम, लेन, वेट, मास, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, या गोष्टी काय करू शकतो आपण? मोजू शकतो की नाही? मग यांना काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी विच आर मेजरेबल, ज्यांना आपल्याला मोजता येतं त्यांना काय म्हणतो आपण? हां, द क्वांटिटी विच आर मेजरेबल आर नोन ॲज फिजिकल क्वांटिटी इन शॉर्ट. बट टेक्निकली आपण थोडंसं पुढे जाणार आहे त्याच्या अजून. बघा, ह्या फिजिकल क्वांटिटीच्या हेल्पने आपण बरेचसे नॅचरल फिनॉमिनॉनला समजून घेतो, एक्सप्लेन करतो. आलं का लक्षात? म्हणून याला थोडंसं पुढे जाऊन आपण कसं डिफाईन करतो? द क्वांटिटी विच आर मेजरेबल अँड विथ द हेल्प ऑफ विच द फिजिकल हॅपनिंग्स, फिजिकल हॅपनिंग्स म्हणजे काय? नॅचरल फेनॉमिनॉन कॅन बी एक्सप्लेन, त्याला म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटी. आलं लक्षात? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच इज मेजरेबल अँड विथ द हेल्प ऑफ विच फिजिकल हॅपनिंग्स और नॅचरल फिनॉमिनॉन्स कॅन बी एक्सप्लेन, त्यालाच काय म्हटलं आपण?
फिजिकल क्वांटिटी. समजलं का? मग लिहावर फिजिकल क्वांटिटी लिहिता येईल का? मी सांगतो, तुम्ही लिहू शकतात ना? सांग, लिहा मग चला. फिजिकल क्वांटिटी. The quantity which is measurable and with the help of which फिजिकल हॅपनिंग्स. बरं, फिजिकल हॅपनिंग्स म्हणजे काय? ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. नॅचरल फेनॉमेनॉन. कॅन बी एक्सप्लेन are known as physical quantities. आत्ता तुम्ही जे एक्झाम्पल डिस्कस केले ते लिहून टाका, जे जे एक्झाम्पल तुम्ही आत्ता सांगितले ते. ओके, चला आपण याच्या पुढचा पार्ट मग उद्या बघूया. ठीक आहे.